गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण अँटीजीन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स याची स्टडी केली होती. याच्याबरोबर ब्लड ग्रुप सिस्टीमची स्टडी केली होती. ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये मग आपण ABO ब्लड ग्रुप्स बघितलेले होते. ABO ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये 4 ब्लड ग्रुपची आपण स्टडी केली होती. AB आणि O. AB आणि O हे 4 ब्लड ग्रुप आपण स्टडी केलेले होते. आता याच्यानंतर RH फॅक्टरची सुद्धा स्टडी केली होती. कारण आपण जेव्हा एका ब्लड ग्रुप सांगतो तेव्हा आपण सांगतो A पॉझिटिव्ह किंवा A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह किंवा B निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय तर RH फॅक्टर असतात. हे एकतर पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात. जर तो असेल तर तो पॉझिटिव्ह आहे, जर तो नसेल किंवा लॅक असेल तर तो निगेटिव्ह आहे. असा आपण ब्लड ग्रुप सिस्टीम स्टडी केलेली होती. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द कॉमन ह्युमन डिसीजेस. ओके, तर ह्या टॉपिकमध्ये ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, कॉमन ह्युमन डिसीजेस. द डिसीज म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे, डिसीज इज डिफाइंड ॲज अ कंडिशन of disturbed or dearranged functioning of one or more organs or organ system of the body caused due to infections, defecting diet or heredity. तर डिसीज म्हणजे याच्या अगोदर पण आपण स्टडी केलेली आहे. डिसीज म्हणजे एखादा रोग नसणे, म्हणजे फिजिकल मेंटल कोणत्याही टाईपचा रोग नसणे म्हणजे आपण त्याला म्हणतो डिसीज. आता डिसीजमध्ये ॲक्च्युअल डिसीजची जर डेफिनेशन आपण आपल्या व्ह्यू थ्रू बघत असू तर काय आहे, डिसीज इज डिफाईन्ड ॲज म्हणजे काय असणार आहे, अशी कंडिशन की ज्याच्यामध्ये एखादा ऑर्गॅनिझम डिस्टर्ब होतो, डिअरेंज्ड होतो, त्याचं फंक्शनिंग काय होतो, डिअरेंज होतो, डिस्टर्ब होतं. मग त्या ऑर्गॅनिझमची एखादी सिस्टीम असेल किंवा एखादा ऑर्गन असेल, कशामुळं तर इन्फेक्शनमुळं, इन्फेक्शन असेल किंवा डिफेक्टिव्ह डाएट किंवा हेरिडिटी. जेनेटिक डिसीज असू शकतो, अनुवांशिक डिसीज असू शकतो. एखाद्या वेळी डाएट चुकीचं घेतल्यामुळं तो डिसीज होऊ शकतो किंवा इन्फेक्शन झाल्यामुळं तो डिसीज होऊ शकतो. आणि हा डिसीज हा एका ऑर्गन सिस्टीमवर किंवा मोर ऑर्गनवर होत असतो. एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल तर कशावर तो अफेक्ट करणार आहे तर इंटेस्टाईन असेल, स्टमक असेल, लिव्हर असेल, ह्याच्यावर तो अफेक्ट करत असतो. तर एक्झाम्पल कोरोना हा जो डिसीज आहे तो कशावर डिफेक्ट करतो, कशावर त्याचा एम आहे तर रेस्पायरेटरी सिस्टीम. ओके, मग त्याच्यामध्ये लंग आले, ब्रॉन्काय आले, ओके, अल्व्हिओलाई स्ट्रक्चर असणार आहे, ट्रकिया असणार आहे, ह्या सगळ्या भागावर कोरोना हा डिसीज होत असतो. मग ह्या टाईपमध्ये डिसीज हा काय आहे तर डिस्टर्ब झाली एखादी सिस्टीम तर त्याला आपण काय म्हणतो, डिसीज झालेला आहे. ओके, आता याच्यामध्ये हे जे डिसीज असतात ते डिसीज 2 टाईप आहेत. ऑल द डिसीजेस आर कॅरेक्टराइज्ड इंटू द 2 टाईप्स. फर्स्ट कोजनायटल डिसीज अँड सेकंड ॲक्वायर्ड डिसीज. तर कोजनायटल डिसीज म्हणजे काय, congenital diseases are the diseases which are present from the birth पासून जो डिसीज होतो, जेनेटिकली फ्रॉम द बर्थ जो डिसीज असतो त्याला म्हटलं जातं कोजनायटल डिसीज. आता ही जी डिसीज आहे जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी याच्यामध्ये दिसत असते, जेनेटिकली ॲबनॉर्मॅलिटी दिसत असते म्हणजे अनुवांशिक जन्मजात त्या व्यक्तीमध्ये, त्या बेबीमध्ये तो डिसीज असणार आहे. They may be permanent and were practically incurable. म्हणजे काय असणार आहे, तो परमनंट डिसीज असणार आहे. प्रॅक्टिकली जरी केलं म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट जरी घेतली तर पूर्णतः ते क्युअर होत नाही. इट कॅन बी क्युअर बाय जीन थेरपी, एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी. म्हणजे जो काही त्या व्यक्तीमध्ये जेनेटिक डिसीज आहे म्हणजे जीन्समध्ये आहे, मग तो जीनच काय करायचा, रिमूव्ह करायचा, जीन थेरपी घ्यावी लागते. तो जीन रिमूव्ह करायचा किंवा जीनमध्ये चेंजेस करून आणायचे, तेव्हाच तो डिसीज नाहीसा होऊ शकतो, क्युअर होऊ शकतो किंवा एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी लागते. ओके, म्हणजे हे काय झालं, एक
सेलमधील जीनमध्ये असणारा चेंज म्हणजेच काय असणार आहे, कोजनायटल डिसीज. ओके. दुसरं आहे ॲक्वायर्ड डिसीज. आता नावातच आहे ॲक्वायर्ड डिसीज विच इज डेव्हलप आफ्टर द बर्थ झाल्यानंतर एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये झालेला डिसीज त्याला म्हटलं जातं ॲक्वायर्ड डिसीज. आता ॲक्वायर्ड डिसीजेस आर डिवायडेड इन टू पार्ट्स, 2 टाइप्स, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल. नोट डाऊन. Acquired diseases are divided into communicable diseases and second non-communicable diseases. तर कम्युनिकेबल डिसीजला दुसरं नाव आहे इन्फेक्शस डिसीजेस आणि नॉन कम्युनिकेबलला काय आहे, नॉन इन्फेक्शस डिसीजेस. ओके. इन दॅट वी हॅव टू सी अबाउट द कम्युनिकेबल ऑर इन्फेक्शन डिसीजेस. म्हणजे असा डिसीज की जो संसर्गजन्य आहे. इन्फेक्शन एकाचा दुसऱ्याला होऊ शकतं. कम्युनिकेबल डिसीजेस आर ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू द अनादर हेल्दी पर्सन आयदर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. कम्युनिकेबल डिसीज कसे असणार आहे, एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला होऊ शकतो. तो डायरेक्टली असेल किंवा इनडायरेक्टली असेल. ते एक्झाम्पल कोणतं, मलेरिया आहे. ओके. कॉमन कोल्ड, फिलियारियासिस, these are the communicable diseases. Okay. Now the second type is the non-communicable diseases किंवा non-infectious diseases that cannot be transmitted from infected person to another healthy. Okay. एखाद्या इन्फेक्टेड पर्सनकडून दुसऱ्या हेल्दी पर्सनला हे ट्रान्समिट होऊ शकत नाही. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ट्रान्समिट होत नाही. त्याला म्हटलं जातं नॉन कम्युनिकेबल, जो संसर्गजन्य नाही. मग कोणता आहे, एक्झाम्पल कॅन्सर असेल किंवा डेफिशियन्सी डिसीजेस. एक्झाम्पल विटॅमिन सीची कमतरता असेल तर स्कर्वी हा डिसीज होतो. ओके. मग ह्या टाईपचे जे डिसीज असतात ते आहेत नॉन कम्युनिकेबल. ओके. कम्युनिकेबल म्हणजे काय, संसर्गजन्य डिसीज. नॉन कम्युनिकेबल म्हणजे असंसर्गजन्य रोग असणार आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये हे जे काही कम्युनिकेबल डिसीज असतात ते कशामुळं होतात, दीज आर कॉज्ड बाय द व्हायरसेस. कम्युनिकेबल डिसीजेस, संसर्गजन्य डिसीज ज्याला म्हणतात, रोग ज्याला म्हणतो, हे कशामुळं, तर व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय, हेल्मिंथवर्म, दीज आर द कम्युनिकेबल डिसीजिंग कॉजिंग द ऑर्गॅनिझम. ओके. मग काय आहेत, व्हायरस, बॅक्टेरिया, फंगाय, हेल्मिंथ हे असे ऑर्गॅनिझम आहेत की जे कम्युनिकेबल डिसीज घडवून आणतात. त्याला म्हटलं जातं पॅथोजन्स. ओके. आता कोरोना हा कसला आहे, कम्युनिकेबल डिसीज आहे विच इज कॉज्ड बाय द व्हायरस. विच व्हायरस, तर COVID-19. इट इज द व्हायरस विच इज द कॉजिंग द कम्युनिकेबल डिसीज कोरोना. ओके. नाउ वी हॅव टू सी द नेक्स्ट पॉईंट. द पॅथोजन नंतर असणार आहे पॅरासाइट. पॅरासाइट इज द ऑर्गॅनिझम दॅट लाईव्ह इन ऑर ऑन द बॉडी ऑफ अनादर ऑर्गॅनिझम अँड डिराईव्ह इट न्यूट्रिशन फ्रॉम दॅट ऑफ द होस्ट ऑर्गॅनिझम. आता पॅरासाइट म्हणजे काय असणार आहे, असा ऑर्गॅनिझम की जो ऑर्गॅनिझम एखाद्या व्यक्तीच्या बॉडीवर किंवा बॉडीच्या आत राहत असतो. कशासाठी, तर त्या व्यक्तीकडून न्यूट्रिशन मिळवण्यासाठी. त्याला म्हटलं जातं पॅरासाइट. तर काही असे ऑर्गॅनिझम असतात की जे ॲज अ व्हेक्टर म्हणून यूज केले जातात. ओके. पॅथोजन म्हणजे काय, ॲक्च्युअल तो डिसीज कॉज करणारा ऑर्गॅनिझम. व्हेक्टर म्हणजे काय, पॅथोजनला कॅरी करणारा ऑर्गॅनिझम. आणि पॅरासाइट म्हणजे असा ऑर्गॅनिझम की जो एखाद्या व्यक्तीच्या आत किंवा व्यक्तीवर राहून स्वतःचं पालनपोषण करून घडून आणत असतं. ओके. पॅरासाइट इट इज अ ऑर्गॅनिझम विच लाईव्स in or on the body of the organism and derives its nutrition from that host organism. That parasites are of 2 types, ectoparasite and endoparasite. ectoparasite म्हणजे काय असणार आहेत, तर बॉडीच्या बाहेर राहणारे. एक्झाम्पल मॉस्किटो, बेडबग आर द ectoparasite. एंडोपॅरासाइट म्हणजे काय, जे बॉडीच्या आत असणार आहे. प्लाझ्मोडियम इट इज अ प्रोटोझोन parasite of the mosquito and human being which is called the malaria.
Okay, these are the two type of the parasite, ectoparasite and endoparasite. We have to see the first, the malaria. पहिला बघायचं आहे आपल्याला मलेरिया हा डिसीज which is a communicable disease. Okay, malaria, it is a vector borne infectious disease caused by the protist plasmodium. मलेरिया हा मॉस्किटोमुळं होणारा डिसीज आहे, पण मॉस्किटो हा व्हेक्टर आहे. तर कॉझेटिव्ह एजंट कोण आहे? प्लाझ्मोडियम. नोट डाऊन, द कॉझेटिव्ह एजंट ऑफ द मलेरिया is the plasmodium. That plasmodium having the 4 species. First आहे plasmodium vivax, second plasmodium ovale, third plasmodium malariae, fourth plasmodium falciparum. 4 जे आहेत ते चारीची चारी नोट डाऊन करून घ्या. कॉझेटिव्ह एजंट प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हॅली, प्लाझ्मोडियम मलेरिया आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. यापैकी फॅल्सिपॅरम ही जी स्पेसीज आहे ही स्पेसीज सिरियस इलनेस दाखवते, म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होणारा मलेरिया, सिरियस इलनेस, ज्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीची डेथसुद्धा होऊ शकते. दॅट आर द स्पेसीज ऑफ द प्लाझ्मोडियम. बेस्ड ऑन द स्पेसीज देअर आर 4 टाईप ऑफ द मलेरिया. त्यामुळं 4 टाईपचे मलेरिया होतात 4 टाईपच्या स्पेसीजमुळं. आता हे जे काही मलेरिया आहेत त्या मलेरियाचे सायन्स काय, सिम्पटम्स काय असणार आहेत. साईन अँड सिम्पटम ऑफ द मलेरिया. ओके, आता हा जो मलेरिया, आपल्याला एवढं माहिती आहे की मलेरिया जेव्हा होतो तेव्हा काय होणार आहे, कशामुळे होतं, तर इन्फेक्टिव्ह मॉस्किटोच्या बायटिंगमुळं. ओके, मग कधी सिम्पटम काय दाखवतं, तर 7 ते 15 दिवस झाल्यानंतर एखाद्या मॉस्किटोनं आपल्याला बाईट केलं, मलेरियल मॉस्किटो, ओके, त्यानं बाईट केल्यानंतर आपल्याला तो डिसीज होतो. ओके, मग तो काही डिसीजचे त्याचे सिम्पटम्स लगेच दिसत नाही. 7 ते 15 दिवस गेल्यानंतर हे डिसीजचे सिम्पटम्स दिसू लागतात. काय सिम्पटम्स आहेत? इनिशियल सिम्पटम आर द फीवर, नंतर हेडेक अँड द चिल मे बी डिफिकल्ट टू रेकग्नाइज द मलेरिया. ताप येणे, डोकं दुखणं आणि थंडी वाजून येणे ही काय आहेत, मलेरियाची सुरुवातीची लक्षणं आहेत. क्लासिकल सिम्पटम्स काय आहेत, तर मलेरिया इज अ सायक्लिक ऑकरन्स ऑफ द हाय फीवर फॉलोड बाय द स्वेटिंग अँड सडन शिवरिंग. अचानकपणे थंडी वाजून येणे, जास्त ताप येणे आणि घाम येणे ही काय आहेत, क्लासिकल सिम्पटम्स आहेत. थंडी वाजून ताप येणे ज्याला आपण म्हणतो, ही कशाची, मलेरियाची सिम्पटम्स आहेत. आता ही जी काही हा जो पिरियड आहे किती 4 ते 6 तासाचा हा पिरियड असतो आणि प्रत्येक 2-3 दिवसाला हा पिरियड कंटिन्युअस येत असतो. 2-3 दिवस झाल्यानंतर परत थंडी वाजून येत असते आणि ताप येत असतो. ही याच्यामध्ये दिसणाऱ्या लक्षणे आहेत. याच्याशिवाय वॉमिटिंग होत असतं. नंतर जॉईंट पेन म्हणजे सांधेदुखी, ॲनिमिया होतं, किंवा अजून याच्यामध्ये हिमोग्लोबिन्युरिया, हिमॅटोमेगॅली हे सगळे काय आहेत, ज्याच्यामध्ये असणारे सिम्पटम्स आहेत. हिमॅटोग्लोबिन्युरिया म्हणजे काय असणार आहे, युरिनमार्फत रक्त जात असतं. हिपॅटोमेगॅली म्हणजे आपल्या लिव्हरला सूज येत असते. ओके, रेटिनल डॅमेज म्हणजे डोळे आपले दुखत असतात. सेरेब्रल मलेरिया म्हणजे ब्रेन इन्फेक्शन होऊ शकतं. हे क्रिटिकल स्टेजेसमध्ये असणारे हे काय आहेत, पुढचे सिम्पटम्स आहेत. आता हे जे काही सिम्पटम्स आपण जे बघितले हे कशामुळे सांगितले होते मी, 4 स्पेसीज सांगितले होते. त्या 4 स्पेसीज कोणते, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, मलेरिया, ओव्हॅली आणि फॅल्सिपॅरम हे 4 स्पेसीज आहेत. आणि हे 4 स्पेसीजचा इन्क्युबेशन पिरियड त्याच्यासमोर दिलेला आहे. व्हायवॅक्सचा 14 दिवस आहे, मलेरियाचा 28 दिवस, ओव्हॅलीचा 17 दिवस आणि फॅल्सिपॅरमचा 12 दिवस हे काय आहेत, इन्क्युबेशन पिरियड आहे. आणि त्यामुळं जो काही ताप येत असतो एक ठराविक तासानंतर येत असतो. व्हायवॅक्सला 48 तासानंतर वारंवार ताप येत असतो. मलेरिया असेल तर ताप येत असतो पण काही पिरियड नंतर, काही तास गेल्यानंतर ताप येणे, थंडी वाजून येणे ही प्रोसेस याच्यामध्ये होत असते. ओके, आता ही जी काही आहे, नाऊ वी हॅव टू सी अबाउट द लाईफ सायकल ऑफ द मॉस्किटो. आता मॉस्किटोची जी काही लाईफ सायकल आहे ती आपण बघूया.
दिस इज द लाईफ सायकल ऑफ द प्लाझ्मोडियम. तर प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये 2 होस्ट आहेत. एक आहे मॉस्किटो आणि दुसरा आहे ह्युमन. ओके, मलेरियामध्ये मॉस्किटो आणि ह्युमन हे 2 काय आहेत, होस्ट आहेत. मेन होस्ट कोण आहे तर ह्युमन. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर लक्षात येतं आपल्याला फर्स्ट बायटिंग जी आहे, द फर्स्ट बायटिंगमध्ये लक्षात येईल पहिल्यांदा जो काही मॉस्किटो आहे तो ह्युमन स्किनमध्ये काय होतो, एंट्री करतो. मॉस्किटो इज सक द ब्लड फ्रॉम द ह्युमन स्किन. ॲट दॅट टाइम द स्पोरोझाइट विच आर प्रेझेंट इन द मॉस्किटो दिज आर द एंटर इन द ह्युमन स्किन. ओके, आणि हे जे काही ह्युमन स्किनमध्ये जे काही ब्लड जातं ते ब्लडमध्ये काय असणार आहे, स्पोरोझाइट असणार आहेत, मलेरियल पॅरासाईट असणार आहे. ओके, मग हे जे काही ह्युमन स्किनमध्ये ब्लड जातं ते हिपॅटिक सेल म्हणजे काय, लिव्हरपर्यंत जातं. लिव्हरमध्ये ह्या स्पोरोझाईटचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मिरोझाईटमध्ये होतं. ओके, मिरोझाईट जे आहेत हे मिरोझाईट कशामध्ये नंतर एंट्री करतात, RBCमध्ये. मिरोझाईट. आता हेपॅटिक सेल म्हणजे लिव्हर, हिप्नोझोईट म्हणजे काय असणार, याच्यामध्ये दिसणारे चेंजेस. हिपॅटिक डॉर्मन्सी म्हणजे काय, लिव्हरमध्ये असणाऱ्या सेल. हे लिव्हरमध्ये असणाऱ्या सेल काय होतात, बस्ट होतात आणि बस्ट झाल्यानंतर RBCमध्ये त्याच्यापासून जाणार मिरोझाईट तयार होऊन RBCमध्ये जातात. RBCमध्ये हे जे काही टोटल ट्रोपोझॉइड असतात ते तयार होतात आणि हे ट्रोपोझॉइड्स आर फॉर्म द रप्चर RBC. ओके, ट्रोपोझॉइड काय करतात तर RBC रप्चर करतात आणि त्याच्यापासून गॅमॅटोसाईट तयार होतात. गॅमॅटोसाईट म्हणजे काय, मेल गॅमॅटोसाईट आणि फिमेल गॅमॅटोसाईट हे कशामध्ये असणार आहेत, RBCमध्ये असणार आहेत. मग हे RBCमध्ये म्हणजे ब्लडमध्ये असणारे जे काही गॅमॅटोसाईट्स आहेत ते आफ्टर सेकंड बायटिंग म्हणजे दुसरा एखादा मॉस्किटो असेल तो दुसरा मॉस्किटो येऊन जेव्हा त्या मलेरियल पेशंटला बाईट करतो तेव्हा त्या ब्लडमध्ये असणारे गॅमॅटोसाईट तो मॉस्किटो काय करतो, सक करतो आणि नंतर त्या मॉस्किटोमध्ये काय होतात, हे गॅमॅटोसाईट जातात. ते गॅमॅटोसाईट आफ्टर द सेकंड बाईट काय होणार आहेत, मॅक्रोगॅमिट आणि मायक्रोगॅमिट काय करतात, तयार करतात. मेल आणि फिमेल गॅमॅटोसाईटपासून मॅक्रोगॅमिट आणि मायक्रोगॅमिट तयार करतात आणि हे मायक्रो आणि मायक्रोगॅमिट युनाईट होऊन झायगोट तयार होतं. मायक्रोगॅमिट प्लस मॅक्रोगॅमिट unite to form zygote. That zygote are undergo the mosquito midgut. हे झायगोट जे आहे ते मॉस्किटोच्या मिडगटमध्ये जातात इन फॉर्म ऑफ द ओकायनेटच्या स्वरूपामध्ये जातात आणि ओसिस्ट तयार करतात. मॉस्किटोच्या मिडगटमध्ये म्हणजे काय, इंटेस्टाईनमध्ये जाऊन झायगोटपासून ओसिस्ट तयार होतो. नंतर ओसिस्ट जेव्हा इंटेस्टाईनमध्ये जाईल तेव्हा तिथं तो काय होतो, ब्रेक होतो आणि त्याच्यापासून परत स्पोरोझॉइट तयार होतात. म्हणजे मॉस्किटोमध्ये कशाची काय प्रोसेस होते, मेल आणि फिमेल गॅमिट जे तयार झालेले आहेत मॅनमध्ये ते सक करायचे, त्याची डेव्हलपमेंट करायची, त्याच्या डेव्हलपमेंटनंतर झायगोट तयार करायचे आणि झायगोटपासून परत स्पोरोझॉइट तयार करायची प्रोसेस कशामध्ये होते, मॉस्किटोमध्ये होते. ओके, now we have to see about the diagnosis and treatment. Malaria can be diagnosed by the microscopic study of the blood smear
ब्लड स्मिअर, आणि त्याच्यामध्ये कोणती असणार आहे टेस्ट, तर न्यूक्लिक ॲसिड टेस्ट याच्यामध्ये होत असते. ओके, आणि न्यूक्लिक ॲसिड टेस्टमधूनच हे होत असतं. त्याच्यासाठी ट्रीटमेंट जर आपण बघितली तर काय असणार आहे, ACTS मलेरियल ट्रीटमेंट कोणती, आर्टिमिनिझम ब्लड, म्हणजे कॉम्बिनेशन थेरपीज आहेत या, काही वेगवेगळ्या थेरपी आहेत. सल्फाडॉक्झिन, पायरीमेथॅमाइन हे काय आहेत, असे काही ड्रग्ज आहेत की ज्याच्यामुळं मलेरिया कंट्रोल होऊ शकतो. प्रिव्हेंट कसं करू शकतो, वी नो अबाउट दॅट, प्रिव्हेंट द मॉस्किटो बाईट प्रिव्हेंट करू शकतो. दुसरा काय आहे, इन्सेक्टिसाईड स्प्रे करू शकतो. जे काही साठलेलं पाणी आहे ते साठून न देऊ शकतो आणि ड्रेन करू शकतो लगेच. आणि ह्याच्याशिवाय गुमशिया फिश म्हणजे काय, गप्पी मासे ज्याला आपण म्हणतो, हे गप्पी मासे काय करतात, मॉस्किटो लार्वी कंट्रोल करत असतात. 3 मार्ग आहेत मॉस्किटो बाईट थांबवायची, म्हणजे काय, मॉस्किटो नेट किंवा इन्सेक्ट रिपेलंट यूज करायचं. नंतर इन्सेक्टिसाईड यूज करू शकतो किंवा ड्रेनेज वापरून सांडपाणी आपण काय करू शकतो, तिथून काढू शकतो आणि गप्पी फिश वापरून मॉस्किटो लार्वी किल करू शकतो, कंट्रोल करू शकतो. इन दिस वे वी सी अबाउट द मलेरिया. ओके, थँक्यू.